शरद पवारांची प्रकृती बिघडल्यानं आज आणि उद्याचे दौरे रद्द करण्यात आलेले आहेत। काल बारामती दौऱ्यादरम्यान शरद पवार अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळालं आणि आज सकाळी डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी सुद्धा सुरू आहे। शरद पवार यांची प्रकृती चांगली असल्याचं रोहित पवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे। तर काल दौऱ्यावेळीच पवार अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि आज डॉक्टरांकडून त्यांची तपासणी सुरू आहे। आज सकाळीच डॉक्टरांच्या पथकाकडून ही तपासणी केली जाते आणि काल भाषणादरम्यानच त्यांना थकवा जाणवलेला होता आणि त्यांची प्रकृती अस्वस्थ झालेली होती आणि त्यामुळेच त्यांचे आजचे संपूर्ण दौरे रद्द सुद्धा झालेले होते। मात्र आज सकाळी डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांची तपासणी सुरू असल्याचं समजतंय। दरम्यान रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती ऐकूयात। दररोज 4 तास ते झोपतात आणि अशा थोडंसं कुठेतरी एक हेक्टिक वातावरणामध्ये त्यांचे 20 दिवस गेले आणि त्याच्यात व्हायरल आणि काही प्रमाणात कफ आणि थोडंसं इन्फेक्शन असं झाल्यासारखं वाटतं। पण आज तरी तब्येत चांगली आहे। आज त्यांना खरं बीड आणि त्या परिसरामध्ये जायचं होतं, पुण्यात एक सभा होती, पण डॉक्टरांनी सांगितलं काही करा पण तुम्ही रेस्ट करा। थोडासा आवाजाला एकूण त्रास झाल्याचं मला असं समजलं आणि त्यामुळे फक्त एखाद दिवसाचा हा आराम करावा लागणार आहे आणि माझ्याकडेच याच्या आदरणीय साहेबांची सभा होती, परंतु या पद्धतीनं जो उन्हाचा त्रास आहे हा अनेकांना होतो आणि त्यामध्ये सातत्यानं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब दिवसाला 3-3, 4-4 सभा घेत महाराष्ट्रभर ही जी धावपळ करतात, तो एखादा दिवस हा आराम करावा लागेल आणि तो एखाद दिवस आराम झाला की पुन्हा पवार साहेब त्याच ऊर्जेनं आणि त्याच ताकदीनं पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी सज्ज होते।